आज आपण बनवणार कढी वडे। त्यासाठी मी घेतले पावशेर दही। दहीमध्ये थोडी हळद व पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचे। 2 चम्मच बेसन टाकायचे। पहिले बेसन व हळद चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्या गाठी राहायला नाही पाहिजे। आपण चांगलं फेटून घेऊया पहिला। थंडीच्या दिवसात गरम गरम कढी वडे खायला खूप मजा येते। आता आपण त्यात थोडं पाणी टाकून मंद आचेवर ठेवणार आहे। मधून मधून ते हलवत राहायचे जेणेकरून त्याच्या गाठी राहणार नाही। कढी शिजवताना ते फुटलं नाही पाहिजे। पाणी वेगळं आणि दही असं दिसलं नाही पाहिजे। त्याच्यामुळे सारखं ते मधून मधून हलवायचं। गॅस मंदच ठेवायचा आहे। आपली कढी आता जवळजवळ शिजत आली। आपण आता त्याचा मसाला बनवूया। मसाला बनवण्यासाठी आपण घेऊया कोथिंबीर, लसूण, अद्रक, सुकं खोबरं आणि मिरची। हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखट पण बनवू शकता। मी 3-4च मिरच्या घेतल्या आहेत। आता आपण तेल गरम करून सर्वप्रथम मोहरी आणि जिरा त्याची फोडणी देणार आहोत। मग कढीपत्ता टाकणार आहे। तेल चांगलं कडक होऊन द्यायचं आहे। त्यात थोडी मिरची तोडून टाकली तरी चालेल। बेडगी मिरची टाकायची। आता कढीसाठी जो आपण मसाला बनवला आहे आपण तो चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये त्यात थोडं मीठ, हळद आणि हिंग टाकायची। मला थोडी तिखट कढी लागते म्हणून मी थोडी अजून मिरची त्यात टाकली आहे। मीठ टाकूया। हळद, थोडी हिंग, हे सगळं व्यवस्थित परतून घेऊन आपण ही फोडणी त्या कढीमध्ये टाकणार आहोत। आता हा सर्व परतलेला मसाला आपण त्या कढीत टाकायचा आहे। आपल्याला थोडी कोथिंबीर पण टाकायची। आता आपण हा सर्व मसाला त्या कढीत टाकणार आहोत। तुम्ही बघताय कढी चांगली घट्ट झाली आहे। कढी आपली चांगली शिजलेली आहे। आता ते परतलेल्या मसाल्याच्या भांड्यातच आपण थोडं पाणी टाकून ते पाणी पण त्या कढीत टाकणार आहोत। पाणी थोडं गरम होऊन द्यायचं आहे। आता हे पाणी आपण कढीत टाकून देऊया। तुम्ही बघताय कढीला छान असा कलर आला आहे। आता आपण वडे बनवायचे घेऊया। आपण वडे बनवायला घेऊया। त्यासाठी मी चणा डाळ रात्री भिजत घातली आहे। डाळ चांगली आपली भिजली आहे। आता आपण ती डाळ, लसूण, अद्रक, मिरची हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी हळद आणि थोडं मीठ टाकणार आहे। तुम्हाला जर ते तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडं मिरची अजूनही टाकू शकता। ते जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे।
आता आपण त्यात हळद टाकू, मीठ टाकूया, थोडा कांदा, अद्रक ते पण टाकूया पाहिजे असेल तर तुम्हाला. आता हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. कढी गरम असताना त्याचे वडे आपण कढीमध्ये सोडणार आहोत, जेणेकरून ते पसरणार नाही. गरम कढीमध्येच हे आपल्याला सोडायचे आहेत. आपली कढी चांगली उकळती आहे. आता आपण ते त्यात वडे सोडणार आहोत. जर तुम्ही बंद असताना ठेवता तर ते वडे पसरून जातात, म्हणून कढी उकळत असताना ते वडे सोडायचे, म्हणजे जेणेकरून ते लगेच वडे घट्ट होतात ते. आता कढी अजून 5 ते 10 मिनटं ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले वडे चांगले बनलेले आहेत. ते कढीमध्ये फुटले नाही आहेत. हे काय आहे? हां, हे तुम्ही नुसतं पण खाऊ शकता किंवा चपातीवर पण खाऊ शकता. हे आपले झालेत कढी वडे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सबस्क्राईब करा. कढी वडे.